अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आज आपला विषय आहे माघी गणेश जयंती कधी आहे, तारीख, मुहूर्त, शुभ योग कधी आहे ते सगळं मी सविस्तर सांगणार आहे। आणि जर आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ह्या दिवशी काही विशेष उपाय करायचे आहेत ते सगळं मी सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका। आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर क्लिक जरूर करा। चला तर मग 2024 माघ गणेश जयंती, माघी गणेश जयंती ह्या दिवशी आपण श्री गणेश जयंती साजरी करतो। गणेश जयंती उत्सव सर्वांना जाणून आपल्याला आनंदच होतो। गणेश जयंती म्हणजे आपल्याला आवर्तीने वाट पाहत असतो। गणेश जयंती, गणपती सगळ्यांचे आवडते देवता आहेत आणि कोणतेही कार्य करताना आपण गणपती बाप्पाची पूजा करूनच सुरुवात करत असतो। आणि हे आपले सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा आहेत। आणि ह्या लाडक्या गणरायाचं आगमन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। ते विघ्नहर्ता आहेत आणि प्रत्येकाच्या संकटातून मुक्त करतात। विनायक चतुर्थी व संकट चतुर्थीला तर आपण बाप्पाचे नामस्मरण व उपास करतच असतो, पण गणेश उत्सव म्हटलं की सर्वांची उत्सुकता वाटते। आणि 10 तारखेपासून माघ मास समारंभ होत आहे। माघ महिना सुरू होत आहे आणि यासोबत माघी गणेश जयंती येत आहे। ह्या माघ महिन्यामध्ये माघी गणेश जयंती आपण साजरी करत असतो। श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे त्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी। तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे। माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून आपण साजरी करतो। आणि या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या तिथीला श्री गणेश तत्व नेहमी तुलनेत 1000 सहस्त्रपटीने त्या पृथ्वीवर कार्यरत करत असतात। म्हणून ह्या दिवशी जास्तीत जास्त गणपती बाबाचं नामस्मरण, भजन, कीर्तन, मंत्र, स्तोत्र, अभिषेक हे सगळे हे कार्य करायचे आहेत। भाद्रपद महिन्यात आपण श्री गणेश जयंती साजरा करतो आणि ह्या वर्षी 7 सप्टेंबर 2024ला गणेश उत्सव होणार आहे। आणि त्याआधी माघ महिन्यात महाराष्ट्रात गणेश उत्सव साजरा केला जातो, त्याला आपण माघी गणेश जयंती पण सुद्धा आपण म्हणतो। यंदा माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे। आणि माघ गणेश जयंती तिथी व मुहूर्त कोणते आहे ते आपण जाणून घेऊया। ह्या वर्षी माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला सोमवार 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:44 सुरू होणार आहे असून तर मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2:41 असणार आहेत। आणि उदय तिथीनुसार 13 फेब्रुवारीलाच गणेश जयंती साजरी केली जाणार आहे। गणेश पूजा मुहूर्त ह्या वर्षी गणपतीची पूजा मुहूर्त 13 फेब्रुवारी 2024 सकाळी 11:40 पासून दुपारी 1:58 असणार आहे। आणि ह्या शुभ मुहूर्तामध्येच आपण गणपतीची पूजा करायची आहे। गणेश जयंती महत्त्व आणि गणेशांच्या अवताराविषयी थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया। माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। महाराष्ट्रात काही ठिकाणी 1.5 दिवसाचा गणपती आणला जातो आणि विधिवत पूजा करून गणेशाची पूजा करून विसर्जन केले जातात।
पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसाला मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता. आणि पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला, त्याला आपण पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. आणि दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीची म्हणजे गणेश चतुर्थी आपण ओळखतो. आणि तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती. ह्या दिवशी त्यांचा अवतार झालेले आहेत, म्हणून आपण गणपती उत्सव साजरा करतो. आता पूजा आपल्याला त्या दिवशी पूजा कशी करावी ते सगळं जाणून घेऊया. गणेश उत्सवाच्या 1.5 दिवसाचा गणपती आणतात. तुमच्या पद्धतीने तुम्ही आणू शकता. तेव्हा जशी विधिवत पूजा करतात तशीच पूजासुद्धा माघ गणेश जयंतीला काही भागात करतात. आणि ह्या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यानंतर देवपूजा करायची आहे. आणि एक चौरंगावर लाल वस्त्र टाकून विधिवत गणेश स्थापना करावी. आणि गणेशाचं नामजप दिवसभर करावा. गणेशाचे भावपूर्वक पूजा आणि आरती करावी. गणेशाला लाल फुले आणि दुर्वा व्हावीत. सायंकाळी श्री गणेश मंत्र स्तोत्र पाठ करावे. गणपती बाप्पाला आवडत्या मोदकांचा लाडू व प्रसाद अर्पण करावा. असे केल्याने सुद्धा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आणि तसेच बघा, आपल्याला ह्या दिवशी 21 दुर्व्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आहे, हे सुद्धा ह्या दिवशी आपल्याला करायचं आहे. 21 दुर्वा आपल्या हातात घ्यायचा आहे. 21 दुर्वाची एक जुडी तयार करायची आहे. आणि त्याच्यासोबत 2 पांढऱ्या रुईचे फुलं आणि 21 दुर्वा आणि 2.5 पानं आपट्याचे, जे आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पानं उचलून ठेवलेले आहेत, ते पानं ते एकत्र घ्यायचे आहेत. आणि त्याच्यावरती त्या रुईच्या पांढरे फुलं आणि 21 दुर्वावर हातात धरून आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचे 11 पाठ करायचे आहेत. 11 पाठ म्हणून झाल्याच्या नंतर ते दुर्वा आणि रुईचे फुलं बाप्पाला अर्पण करायचं आहे. आणि रात्रभर आपल्याला तिथे बाप्पाजवळच ठेवायचं आहे. आणि हे उपाय आपल्या घरातच करायचा आहे. मग झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ते रुईचे 2 फुलं आणि 21 दुर्व्याची जुडी उचलून घ्यायची आहे. आणि बाप्पाला विनंती करायची आहे की आपल्याला सगळ्या विघ्नापासून दूर ठेवा, सगळे संकटापासून नाश करा आणि आपल्या मुलांचं रक्षण करा, मुलांना बुद्धी प्रदान करा म्हणून विनंती करून ते जे दुर्वा आणि रुईचे फुलं आणि आपट्याचे 2.5 पानं घेऊन ते एका लाल कपड्यामध्ये बांधून मुलाजवळ किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. जर 2 मुलं असेल तर 21 असे 2 जुड्या घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्ही किती माणसं आहेत तेवढ्यांना सगळ्यांना एक जुडी असं तयार करायचं आहे. 21 दुर्वा आणि 2 रुईचे फुलं असे सगळ्या मेंबरला सगळे घेऊन सगळ्यांनी मिळून आपल्याला 11 गणपती अथर्व शीर्ष म्हणून गणपती बाप्पाला अर्पण करून ते जवळ ठेवायचं आहे. प्रत्येक संकटापासून संरक्षण होतं. आणि जे मुलं अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहतं आणि मुलांची बुद्धी स्मरणशक्ती वाढते. हे गणपतीचं बाप्पाचं आशीर्वादच आहे. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये व्हिडिओ शेअर करा. आणि काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस जावो, सगळ्यांची इच्छा पूर्ण करो.